हे कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री 10 वाजता संपणार आहे. उद्या कणकवली नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक साठी कणकवलीचे सुज्ञ नागरिक मतदान करणार आहेत. आणि त्याआधी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आज रात्री 10 वाजता प्रचार संपेल आणि त्या अगोदर या पूर्ण प्रचारामध्ये सातत्याने आमच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत आलेलो आहे. त्यावरच आम्ही निवडणूक लढवणार असं आम्ही स्पष्ट बोललेलो आहे आणि त्या पद्धतीने कृतीतून पण आम्ही दाखवून दिलेलं आहे. सातत्याने आमच्या विरोधात लढणारे शहर विकास आघाडी त्यांच्या वतीने आमच्यावर भ्रष्टाचार आणि भयमुक्त कणकवली आम्ही करू, भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त कणकवली आम्ही करू असं सातत्याने सांगितलं जात आहे. आणि म्हणून काही गोष्टी मतदारांपर्यंत पोचल्या पाहिजे, मतदारांना कळल्या पाहिजे, म्हणून ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. शहर विकास आघाडीचे जे काही नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत संदेश पारकर हे सातत्याने बोलतायत की भ्रष्टाचार मुक्त कणकवली झाली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांवर, माझ्यावर, समीर नलावडेजी यांच्या सगळ्यांवर आरोप सातत्याने ते करतायत. मी जसं त्यावेळी एका सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये एका वाक्यात उल्लेख केलेला की 48 तासामध्ये नितेश राणे, समीर नलावडे आणि रवी चव्हाणजी भ्रष्टाचारी कसे झाले ह्याचं उत्तर कधीतरी संदेश पारकरनी दिलं पाहिजे. काही घटना ज्या कणकवलीकरांना कळल्या पाहिजे, कानावर गेल्या पाहिजे. निवडणुकीच्या 2-3 महिन्या अगोदरपासून जेव्हा कणकवलीची निवडणूक लागणार अशी कळली तेव्हा पहिल्यांदा रवी चव्हाणजींच्या फोनवर मी, संदेश पारकर आणि रवी चव्हाण एक दुसऱ्याशी बोललो आणि आमच्या दोघांची, माझ्या आणि रवी चव्हाणजींशी बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या, उभाटाचं काय खरं नाही, दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही असे स्वतः संदेश पारकर बोलले होते. आणि मग त्यानंतर मी लवकरच तुम्हाला दोघांना भेटतो असं आम्हाला सांगितलं गेलं. आणि नंतर भेटल्यानंतर मला ते भेटायला आले मुंबईमध्ये आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही 30 कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या अशा पद्धतीची ऑफर मला दिली. मी त्यावर ऐकल्यानंतर मी 2 गोष्टी त्यांना सांगितल्या. एक तर हे आरक्षण ओबीसी ओपन पडल्यानंतर आमच्या वतीने
सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब आणि आम्ही त्या सगळ्या जणांचं अतिशय स्पष्ट ठरलेलं की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडेच लढणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. मी त्यांना सांगितलं. समीर नलावडेजीने एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणे साहेबांकडे जी काय निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने, स्वतःच्या भविष्याचा विचार न करता. मला आठवतं 8 वर्ष अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो. राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून, म्हणजे अक्षरशः इंडिपेंडेंट पॅनल, स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढवण्यासाठी पुढे आलो. तेव्हा समीर नलावडेजीने कधीच माझं काय होणार, हा पक्ष नुसता रजिस्टर आहे, इंडिपेंडेंट आहे, अपक्ष आहे, मी उभा राहिलो तो पडीन का, असा कुठलाच विचार केला नाही. राणे साहेबांनी उभं राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार. डोळ्याला पट्टी बांधून हा राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला, खऱ्या योद्ध्यासारखा लढला आणि कणकवलीकरांनी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते, संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते, शिवसेना तेव्हा एकत्र होती, तेव्हा सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि कणकवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो काही चूक केलं नाही. कपबशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले. आणि 8 वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये 14 पासून ते आतापर्यंत एवढी वादळं आली, अंधार आला, पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही, स्वतः बदल विचार केला नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं समीर नलावडेंना डावलून मी करू शकणार नाही, कारण का आम्ही स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही. मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी ते मला बोलले तुम्ही विचार करा, मला निवडणूक लढवायची आहे. मी त्यांना हेही सांगितलं तुम्ही आता हल्ली विधानसभा तुम्ही हरलेला आहात, तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलाला त्या पॅनलमध्ये घेतो, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला आणा, त्यांना आपण उभं करू, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं. मला वारंवार तुम्ही हे जे काही राजकीय आत्महत्या करत चाललेला आहात ते चुकीचं आहे. पण तरीही त्यांनी मला सांगितलं तुम्ही विचार करा आणि ते तिथून निघून गेले. मग परत सातत्याने पैशाच्या संदर्भात कधी 30 कोटी द्या, कधी 25 द्या, मग तेवढी तुमच्या खात्यातली कामं देता का? मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का? आणि 30 कोटी आणि तुम्हाला कणकवली नगर परिषदेचा नगराध्यक्ष मी लढवायला दिलं असतं तरी नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? तरी तुम्हाला कणकवली भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायला वाटली असती का? तुम्ही एवढ्यांदा मला भेटले, चव्हाण साहेबांना भेटलेत, कधी तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? मग कुठल्या अर्थाने भयमुक्त हा कणकवली तुम्ही करणार बोलताय? तुम्हाला 30 कोटी मागण्याच्या बाबतीमध्ये कधी ही चूक तुम्ही केली नाही, पण आता गावभर फिरून शहरभर फिरून आपण सांगतात
की ह्यांना हे भ्रष्टाचार करतायत. मग याही बाबतीमध्ये जरा कणकोलीकरांना तुम्ही उत्तर द्या की नितेश राणेंनी आणि रवी चव्हाण साहेबांनी, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला अगर कणकोलीची निवडणूक लढवायला दिली असती, 30 कोटी दिले असते, तरीही नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? ह्याचं उत्तर कणकोलीकरांना तुम्ही दिलंच पाहिजे. मी काहीच बोलत नव्हतो, पण वारंवार आरोप जे होत आहेत, खोटं बोललं जात आहे, जनतेला फसवलं जात आहे, तुमच्या आजूबाजूला जे लोक बसलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही फसवताय. फक्त स्वतःचा स्वार्थ विचार करायचा. मी तुमच्या मुलाला लढवायला सांगितलेलं, तुमच्या भावाबद्दल तुमच्याशी बोललेलो, तरी तुम्ही तेव्हा त्यांच्याबद्दल विचार केला नाही. विधानसभेला सांगितलं माझी शेवटची निवडणूक, सांगितलं होतं की नाही? तिन्ही तालुक्यामध्ये फिरून काय बोलत होते? माझी शेवटची निवडणूक. नगरपालिका, नगर परिषद आली, माझी शेवटची निवडणूक. म्हणजे नेमकं शेवटची निवडणूक कुठली ही कधीतरी जनतेला सांगा. कुठली मोजायची आम्ही शेवटची निवडणूक? मोपाच्या जे प्रायव्हेट फ्लाईटचं जे काय विमानतळ आहे त्याच्या गाडीमध्ये काय काय झालेलं? समीर नलावडेंबरोबर कितींदा तुम्ही बसलेलात? सांगू मी त्यांच्या वतीने? तोंड उघडू? मग हेच समीर नलावडे तुम्हाला वाईट वाटले नाही? मग हेच समीर नलावडे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटले नाही? मला जे पटलं नाही त्याच्यावर मी भूमिका घेतली आणि म्हणून ती शहर विकास आघाडी जन्माला आलेली आहे. ती काय लोकांसाठी जन्माला आलेली नाही, कणकोलीकरांसाठी जन्माला आलेली नाही. तुम्हाला तुमचे 30 कोटी भेटले नाहीत, तुम्हाला तुमचं पद मिळालं नाही, म्हणून शहर विकास आघाडी जन्माला घातलीत. म्हणून नितेश राणे, समीर नलावडे यांच्या बरोबर तुम्ही कितींदा बैठका घेतल्या, कुठे कुठे बैठका घेतल्या, त्याच्याबद्दल मला बोलायला लागेल. मोपाच्या बाहेर निवडणूक एअरपोर्टच्या इथे गाडीमध्ये मी तुमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल बरोबर काय काय झालं, तुम्ही समीर नलावडेजींचं कसं कौतुक करत होता. नाही नितेशजी, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही हे तुम्ही वारंवार बोलत होता. मला कसंही करून ही निवडणूक नगराध्यक्षाची लढवायची आहे, मग किमान एवढे तरी मला द्या. त्या सगळ्या ऑफर अगर नितेश राणेंनी ऐकल्या असत्या तर आजची ही निवडणूक किंवा आजची ही शहर विकास आघाडी जे सांगितलंय लोकांसाठी केली गेली आहे, कणकोलीकरांसाठी केली गेली आहे. मला कळत नाही, कणकोलीकर दिसतच नाहीयेत कुठे फॉर्म भरण्यासाठी. शहर विकास आघाडीचं राजकीय नेते तिथे दिसले मला. कुठे दिसले व्यापारी समाजाचे लोक, कुठे दिसले कणकोलीकर उत्स्फूर्त पद्धतीने म्हणे ह्यांच्या विरोधात उद्रेक आहेत. कुठे उद्रेक? काय केलं आम्ही अशा लोकांसाठी? काय लोकांच्या विरोधात विकास करणं, लोकांसाठी अडीअडचणी धावून येणं, 24 तास लोकांसाठी राबणं, कोविडच्या काळात स्वतःची आयुष्याची चिंता न करता, जीवाची चिंता न करता. विचारा आमच्या समीरला किती मेहनत त्या लोकांनी, ह्या लोकांनी दिवस रात्र आमच्या लोकांनी केलंय. तेव्हा कुठे होते हे लोक? कुठला पीपीई किट घालून फिरत होते जे आम्हाला दिसले नाहीत? कुठलं तोंड लपवून बसलेले? आणि आता कणकोलीकर फिरून त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी हे माझं ऐकून घ्यावं मुद्दा म्हणून. माझे पत्रकार परिषद ऐकतात हे मला माहिती आहे. सगळे एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसले आहेत, एक दुसऱ्याकडे बघतायत हे मला माहिती आहे. 5 वाजता पत्रकार परिषद बोलवली आहे ना, मग ह्याचं उत्तर द्या की 2 दिवसापासून तुमच्या पॅनलच्या खालच्या उमेदवारांसाठी तुम्ही मतदान का मागत नाही आहे? फक्त एकच मतदान द्या, ते पण वरती.
हे का सांगताय लोकांना? नगराध्यक्षासाठीच फक्त का मतदान मागताय? खालची लोक, जे पॅनलची लोक, ही तुमच्या जीवावरती शहर विकास आघाडी केली आहे ना. मग संदेश पारकर हे नुसतं फक्त स्वतःसाठी का मतदान मागतायत? का खालती मतदान मागत नाहीये? ह्याचं उत्तर त्यांनी आमच्या अगोदर पॅनलच्या खालच्या लोकांना द्यावं. त्यांना उगाच त्यांचा बळीचा बकरा करून टाकलेला आहे. आम्हाला शहर विकास आघाडीबद्दल काही हरकत नव्हती. मी पहिल्या दिवसापासून काही बोललो नाही. आमचा विषयच नाही तो ना. शहर विकास आघाडी करायची करा. पण तुम्ही शिंदे सेनेला बरोबर घेतलंय, उभाटाला बरोबर घेतलंय, काँग्रेसला बरोबर घेतलंय आणि आता त्यांना मतदानच मागत नाहीये त्यांच्यासाठी. शिंदे सेनेबद्दल आम्हाला काही हरकत नाही. निलेशजी या त्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी प्रचार कुठे करावा, काय करावा हा पूर्ण त्यांचा विषय आहे. पण अगर आपल्या युतीतली चर्चा अगर कुठे फिसकटली, कमी झाली, पूर्ण झाली नाही, तर मग धनुष्यबाणवर अगर सगळ्याचे सगळे उमेदवार 17चे 17 उमेदवार उभे केले असते ना, तर निश्चित पद्धतीने आम्हाला वाईट वाटलं नसतं. निलेशजींबरोबर आमचं भावनिक नातं आहे. ह्या सगळ्या जणांनी माझ्या अगोदर, मी तर 14ला कदा राजकारणात आलो, निलेशजी 2009ला खासदार झालेले, तेव्हा समीर नलावडेजी, हे आमचे गोट्या सावंत, हे सगळे माझे आमचे कार्यकर्ते, हे त्यांच्याबरोबर जुडून काम करणारे कार्यकर्ते होते. मग युथ काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं. तेवढाच भावनिक विषय निलेश साहेबांबद्दल आमचा आहे. मी आताही बोलतो, त्यांचा वापर केला जातोय, त्यांना पुढे केला जात आहे. अरे सरळ सरळ उद्धव ठाकरेला फाट्यावर मारताय तुम्ही. तुम्ही राजीनामाचं पत्र दाखवा चला मला. एक तरी माझ्या पत्रकार मित्रांनी त्यांना सांगावं, तुम्ही शहर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचा राजीनामाचं पत्र दाखवा. काही अर्थ तुम्ही. मग कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी खोटं बोलताय लोकांची? काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टीला? तुम्हाला तुमच्या बॅनरवर नारायण राणे साहेबांचा मुलगा तिथे लावून मतदान मागायसारखं वाटतं. एवढा उद्धव ठाकरेचा कचरा करायचा आहे तुम्हाला की त्यांच्या जिल्हा प्रमुख त्याला उद्धव ठाकरेचं साधं चिन्ह पण यासारखं वाटत नाही, फोटो पण लावायसारखं वाटत नाही. ही उद्धव ठाकरेची लायकी आम्ही नाही काढली, त्याच्या स्वतःच्या जिल्हा प्रमुखांनी काढलेली आहे, जे अधिकृत आजी जिल्हा प्रमुख आहेत. उद्या ते खरंच जे शिंदे सेनेला सांगतात की मी तुमच्याकडे प्रवेश करतो, खरंच करणार आहेत की पहिले विचारा. जे त्यांच्या मांडीला मांडी लावून आता माझी पत्रकार परिषद बघतायत ना, त्यांना विचारा खरंच प्रवेश करणार आहे का. कारण काल तर त्यांनी वैभव नाईक आणि उपरकरांबरोबर पत्रकार परिषद घेतली परत एकदा. म्हणून अशा खोटारडेपणाचा आधार घेऊन जनतेची फसवणूक. अगर संदेश पारकर स्वतःच्या गलिच्छ राजकारण, स्वार्थी राजकारणासाठी, लोकांशी काही लेणं देणं नाही, जनतेशी काही लेणं देणं नाही, कणकोलीशी तर मुळीच नाही, फक्त मी आणि माझ्यासाठी पैसा, एवढं एक कलमी कार्यक्रम आहे. मी खोटं बोलत असेल ना, चला बाबांच्या दरबारात आणि मी तिथे उभा राहतो, बोलू सगळ्या बाबांच्या समोर, बालचंद्र महाराजांच्या मठात, चला चला मी उभा राहतो आणि जो सांगा नितेश राणे खोटं बोलतोय, चला आमचं स्वयंभूच्या इथे उभा राहू आणि सांगू, तिथे उभा राहू आणि सांगू की नितेश राणे खोटं बोलतोय. आम्ही काय बोलत नाही म्हणून आम्ही काय आरोप सहन करणाऱ्यापैकी नाही. जेव्हा ह्या प्रस्तावाबद्दल ते तुम्हाला संदेश पारकरांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं की नाही या बाबतीमध्ये मी स्वतः राणे साहेबांशी बोललो, कारण मला त्यांच्याशी, ते आमचे नेते आहेत, त्यांची परवानगी घ्यायला लागते. राणे साहेबांनी पण मला स्पष्ट नकार दिला
नितेश, तू अशा लोकांना पक्षामध्ये घेऊ नकोस. बिलकुल गरज नाही तुला. तुम्ही लोकांनी काम केलंय, तू असेल, समीर नलावडे असतील, तुम्ही लोकांनी कामं केली आहेत लोकांची. मला स्पष्ट एक्झॅक्ट वाक्य बोलायचं तर अशा चपट्या पायाच्या लोकांना पक्षात घेऊ नका, हे राणे साहेबांचं वाक्य. आणि म्हणून आम्ही साहेबांचा शब्द ऐकला त्या दिवसापासून मी दरवाजे माझे बंद केले की मी नाही करणार. साहेबांची इच्छा नाही ना तर मी नाही भारतीय जनता पक्षामध्ये घेणार. मी नाही समीर नलावडेंसारख्या माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणार. मग कितीही मोठी किंमत मला मोजून दे, कितीही मोठीची किंमत. मला ह्या माझ्या खंदा कार्यकर्त्यांच्याच जोरावर 2014ला जे काय आम्हाला नुकसान झालं 14 ते 24 मध्ये पर्यंत याच सगळ्या माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मी परत एकदा राणेसाहेब आणि भारतीय जनता पक्षाची ताकद आम्ही इथे वाढून दाखवली की आज राणेसाहेब खासदार आहेत, मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. निलेशजी दुसऱ्या पक्षात आहेत असले तरी पण निलेशजी निवडून आले. जे राणेसाहेबांचं वलय वजन ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे, रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही परत उभं केलं या सगळ्या कार्यकर्त्यांच्याच जोरावर. म्हणून मी या कार्यकर्त्यांच्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला लागेल, कितीही माझ्यावर टीका करते, सगळे एकत्र आलेत माझ्या विरोधात, सगळे विरोधात आलेत माझ्या विरोधात. का? कारण का मी काम करतो. मी लोकांसाठी पालकमंत्री म्हणून गेल्या 11 महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड केली नाही, विकास करून दाखवला 11 महिन्यामध्ये. म्हणूनच तुम्हाला माझ्या पक्षात यासारखं वाटलं ना हो संदेश पारकर. पण पक्षामध्ये येत असताना कधी माझ्या 5 कार्यकर्त्यांना नितेशजी उभं करा, MMB मध्ये नोकरी द्या असं सांगितलं नाही, त्यांना उद्योगधंदे उभे करून द्या असे सांगितलं नाही. मला तुम्ही काय देताय, मला हा आकडा द्या आणि मला हे पद द्या, मी लगेच येतो असा सांगणारा व्यक्ती भ्रष्टाचार मुक्तची भाषा करतो. उलटा आम्ही स्वच्छ राहण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच आज ही निवडणुकीमध्ये सगळ्याचे सगळे आमच्या विरोधात गेले असले तरी, नितेश राणेच्या विरोधात सगळे गेले असले तरी मला माझ्या कणकोलीकरांची साथ आहे, आशीर्वाद आहे. माझ्या कणकोलीकरांना माहिती आहे त्यांचा नितेश राणे हा चुकलेला नाही, दिवस रात्र मेहनत करतो. जगाच्या पाठीवर महाराष्ट्रात कुठेही असला तर कणकोलीकरांना जेव्हा जेव्हा माझी गरज आहे तेव्हा तेव्हा मी तिथे येऊन उभा राहतो. माझं नातं हे फक्त निवडणुकीपुरतं नाही आहे. मी आज घराघरामध्ये जाऊन जेव्हा बसतो तेव्हा मला प्रचार पण करायला लागत नाही, कारण का मी 365 दिवस 24 तास या लोकांच्या संपर्कात राहणारा एक कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी आहे. तुमच्यासारखे डील करणारा माणूस नाही आहे, खोटं बोलणारा माणूस नाही. हिंमत असती तर करायचं ना उभाटाचं पॅनल उभं, मशाल चिन्हावर उभं राहायचं ना. उद्धव ठाकरेवर विश्वास नाही, हिंमत असती तर दाखवायचं उभं राहून. सांगा तुमच्या आजूबाजूच्या आता सहकार्यांना जे तुमच्याबरोबर माझी इंटरव्ह्यू माझे हे पत्रकार परिषद बघतायत, एकट्यासाठी 30 कोटी मागितलेले की त्यांना पण वाटून देणार होता, सांगितलं होतं त्यांना. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी अतिशय स्पष्ट भूमिके घेऊन आम्ही उद्याचं मतदान लोकांकडे मागायला जातोय. कणकोलीकरांना मी एवढीच साथ देतो, मागतो, एवढाच आशीर्वाद मागतो की आज तुमचा आमदार, तुमचा नितेश राणे, तुमचा समीर नलावडे त्यांनी तुमच्यासाठी आंदोलन केली, तुमच्यासाठी मेहनत केली. कुठल्याही जीवाची पर्वा न करता माझ्या कणकोलीकरांसाठी दिवस रात्र आम्ही
राबतोय, मेहनत करतोय, कारण का कणकवलींनी आम्हाला खूप दिलेला आहे. राणे कुटुंबाची ती ओळखच कणकवली आहे. सिंधुदुर्ग कुठे? कणकवलीमध्ये. राणे कुटुंब कुठलं? कणकवली. म्हणून राणे साहेबांकडून, मोठ्या साहेबांकडून आमच्या कणकवली काढून घेण्याची हे जे काय मनसुबे तुम्ही आखताय ना, खोटं बोलून, लोकांना फसून, लोकांना सोडा, तुमच्या सहकार्यांना फसवताय. शहर विकास आघाडीमधल्या तुमच्या त्या उमेदवारांना फसवताय. कालपासून एक एक मत का मागताय ना, सांगा त्यांना, उत्तर द्या त्यांना. नाहीतर त्या उमेदवाराला सांगीन, मला फोन करा तुम्ही, मी कणकवलीत बसलेलो आहे, मी तुम्हाला पुरावे द्यायसाठी तयार आहे. कुठे कुठे एक एक मत मागितलं जात आहे. मी व्हॉइस रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला, कुठे कुठे एक मत मागितलं जात आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, मला कणकवलीची सेवा करायची आहे. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, आज एक कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्या शहर एक आदर्श शहर तयार झालं पाहिजे. यासाठीच मी आदरणीय समीर नलावडेजींना आम्ही नगराध्यक्ष म्हणून उभं केलेलं आहे. आणि माझे सगळेचे 17चे 17 उमेदवार हे माझ्या कणकवलीच्या सेवेसाठी, विकासाची जबाबदारी गॅरंटी नितेश राणेची आहे. आज 5 वर्षाच्या मतदानाच्या 1 दिवसाच्या अगोदरची माझी ही पत्रकार परिषद, मी माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेन, तुम्ही आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. ही माझी पत्रकार परिषद नाही, तुम्हाला ऍफिडेव्हिट आहे की 5 वर्ष तुमचा असा विकास करून दाखवेन, या शहराचा असा चेहरा मोहरा बदलून दाखवेन, असा एक आदर्श शहर बनवून दाखवेन की तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय ते एक जागतिक दर्जाचं शहर आहे. चांगल्याच्या चांगले प्रकल्पाच्या शहरामध्ये आहेत. असं शहर बनवून दाखवण्याची गॅरंटी ही माझी असेल, जबाबदारी माझी असेल, हे मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सांगतो. म्हणून उद्या सकाळी माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना सांगेन, आपण मोठ्या संख्येने बाहेर यावं आणि परत एकदा भारतीय जनता पक्ष, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, ज्यांनी आपल्याला आज सकाळीच आवाहन केलेलं आहे, आदरणीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेब, आपले दादा आदरणीय राणे साहेब, आदरणीय रवी चव्हाण साहेब, या सगळ्या जणांचा साथ घेऊन, आशीर्वाद घेऊन आम्ही आपला मतदानारूपी आशीर्वाद मागण्यासाठी उद्या सकाळी आपण मोठ्या संख्येने बाहेर यावं आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना, खोटं बोलणाऱ्या आणि स्वार्थी लोकांना कणकवलीपासून दूर ठेवावं, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.